सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 28 ऑगस्ट 2026 शुक्रवार दिवशी रक्षाबंधनाचा पवित्र सण तर आलेलाच आहे, श्रावण पौर्णिमा. त्याचबरोबर वरदलक्ष्मी व्रतसुद्धा आलेला आहे. शुक्रवार वरदलक्ष्मी व्रत आणि श्रावण पौर्णिमा असा योग पुन्हा येणे नाही. महिलांनो, बऱ्याच वर्षांनी, जवळजवळ 50-60 वर्षांनी असा पवित्र सुवर्ण योग जुळून आलेला आहे, जेव्हा श्रावण पौर्णिमा आणि वरदलक्ष्मी व्रत एकत्र आलेलं आहे. तर खूप सुंदर सोन्यासारखा दिवस आहे. बऱ्याचशा महिला या वरदलक्ष्मी व्रतापासून वैभव लक्ष्मी व्रतसुद्धा प्रारंभ करतात, सुरू करतात. श्रावणातील शुक्रवारी आपण वैभव लक्ष्मी व्रत सुरू करत असतो. ज्यांचं वैभव लक्ष्मी व्रत सुरू आहे त्यांच्याकडून तर सेवा होतच आहे. आता ज्या महिलांचं वैभव लक्ष्मी व्रत सुरू नाही, आपण सर्व महिलांनी उद्या वरदलक्ष्मी व्रत जरूर करायचं आहे. फक्त एक शुक्रवार महिलांनो वरदलक्ष्मी व्रत करून बघा. 21 शुक्रवार वरदलक्ष्मी व्रत केल्याचं सुवर्ण फळ, सोन्यासारखं फळ मिळणार आहे. इतक्या सुवर्ण इच्छा, तुमच्या सोन्यासारख्या सर्व इच्छा माता लक्ष्मी साक्षात पूर्ण करून जाईल. इतका सुंदर दिवस आहे. तर महिलांनो, सेवा उपाय जरूर करा. आता वैभव लक्ष्मी व्रत ज्यांचा आहे त्यांचा तर उपवास घडणारच आहे. ज्या महिलांना उपवास जमत असेल त्या महिलांनी उद्या एका शुक्रवारसाठी उपवास जरूर करा. नाही जमला तुम्हाला उपवास तरीही चालेल, पण सेवा मात्र सर्व महिलांनी जरूर करायची आहे. माझ्या दादांनी सुद्धा ही सेवा करू शकतात. तर उद्या वरदलक्ष्मी व्रताच्या दिवशी महिलांनो लवकर उठायचं आहे. तसं पण श्रावण पौर्णिमा, राखी पौर्णिमेचा दिवस आहे. जरी पौर्णिमा तिथी सकाळी 9:47 मिनिटांनी समाप्त होत आहे, तरी पण ही तिथी सूर्योदय बघितलेली असल्यामुळे संपूर्ण दिवसभर ही तिथी मानली जाणार आहे. छान दिवस आहे. तुम्हाला जर सत्यनारायणाची पूजा करायची असेल उद्या घरात, बघा लक्ष्मीनारायणांची एकत्रित सेवा आपल्या घरात घडणार. यापेक्षा तर अशी वास्तू, पवित्र वास्तू कुठं नसेल, तर आपल्या घरात तुम्ही सत्यनारायणाची महापूजासुद्धा उद्या दिवसभरात केव्हाही करू शकता. ब्राह्मणाकडून शुभ मुहूर्त काढून आणा आणि दिवसभरात केव्हाही तुम्ही सत्यनारायणाची महापूजा करा. तर वरदलक्ष्मी व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठावं महिलांनो, आणि चिमूटभर हळद आंघोळीच्या पाण्यात प्रत्येक महिलेने उपाय जरूर करा. तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील माता लक्ष्मी पूर्ण करेल असा हा सोन्यासारखा दिवस आहे. शारीरिक मानसिक त्रास असतील संपूर्ण नष्ट होईल. विनाकारण कोणी त्रास देत असतील ते सुद्धा शत्रुत्व विसरून जातील आणि मित्रत्व बनतील तुमचे. अशी छान हा उपाय आहे. हळद टाकताना माता लक्ष्मीला स्मरण करा, प्रार्थना करा, तुमच्या मनातील इच्छा देवी आईला बोलून दाखवा आणि हळदीचा हा उपाय जरूर करा. प्रत्येक महिलेने उद्या डोक्यावरून पाणी जरूर घ्या. केस धुतले तुम्ही तरीही चालेल. हळद टाकून पाण्याने आपण केसावरून आंघोळ करायची आहे. आता ज्यांना म्हणजे आज धुतलेलं असेल, उद्या फक्त आंघोळ केली चालेल. तर उद्या उंबरठ्यावर सुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे. जरी आज केलेलं असेल महिलांनो, नारळी पौर्णिमेला उद्या पुन्हा उंबरठा पुसून घ्या. उद्या तर माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि वरदलक्ष्मी व्रताचा दिवस आहे. छान उंबरठा पूजन करा. उंबरठ्यावर हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून उंबरठ्याची माता लक्ष्मीच्या पावलांची पूजा करा. उंबरठ्याजवळ मुख्य दाराशी उद्या सकाळी सुद्धा दिवा लावा आणि संध्याकाळी तर आवर्जून दिवा लावायचा आहे. दिव्यात 2 लवंग. मुख्य दारात जी महिला उद्या वरदलक्ष्मी व्रताच्या दिवशी मुख्य दरवाजात जो दिवा लावणार आहात, दोन्ही ठिकाणी लावत असाल तर दोन्ही दिव्यांमध्ये 2-2 फुलाच्या लवंग टाकून द्यायच्या आहे. या लवंग टाकल्याने तुमच्या घराची इडापिडा नजरबाधा तर टळून जाईल, नष्ट होईल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर स्वरूपात कायमची वास्तव्यास येणार आहे. म्हणून उद्या 2 लवंगांचा हा उपाय जरूर करायचा आहे. सकाळी टाकले असतील तर संध्याकाळी तोच दिवा पुन्हा तेल टाकून तुम्ही प्रज्वलित करायचा आहे. सकाळी नाही जमलं महिलांनो, संध्याकाळी तरी आपल्या मुख्य दाराशी दिवा लावताना 2 लवंग टाकून द्यायचे आहे. खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला.
कापराचा तुकडा असेल बारीकसा तोही टाकला, चिमूटभर हळद टाकली चालेल. नाही जमलं 2 लवंगा तर तुम्ही टाकून द्या. बघा काय काय अनुभव येतील तुम्हाला छान छान सोन्यासारखे. त्याचबरोबर 2 लवंगांचा आणखीन एक उपाय संध्याकाळी करायचा आहे महिलांनो. मातीची छोटीशी पंती घ्यायची आहे. सर्व सेवा पूजा करून झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे. तर काय करायचं, संध्याकाळी आरती करून घ्या देवी आईची आणि मग 2 लवंगा, पुन्हा 2 लवंगा हातात घ्या, कापूर घ्या. मुख्य दरवाजात तुम्ही बाहेर उभं राहायचं आहे आणि आपल्या घराकडं तुम्हाला तोंड करून उभं राहायचं आहे आणि उंबरठ्यावर एक मातीची पंती ठेवून घ्या. त्यात 2 लवंग टाका. कापूर आणि लवंग तुम्हाला जाळून घ्यायचे आहे, पण जाळताना दोन्ही हात उंबरठ्याला लावायचे आहे. माता लक्ष्मीला तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. हे माता महालक्ष्मी, वरदलक्ष्मी माता, वैभव लक्ष्मी माता, हे अष्टरूपी महालक्ष्मी माता, हे नारायणी, अशा पद्धतीने तुम्हाला महालक्ष्मीला मनोभावे अगदी मनापासून हृदयापासून प्रार्थना करायची आहे. आणि तुमच्या ज्या इच्छा आहे, ज्या समस्या आहे, देवी आईला बोलून दाखवा. माझ्या घरातलं दुःख दारिद्र्य दूर कर, माझ्या लेकराबाळांची दिवस रात्र प्रगती होऊ दे, कायम तुझं रक्षण कवच आम्हाला प्राप्त होऊ दे, सदैव माता लक्ष्मीची अखंड कृपा आमच्या घरादारावर राहू दे, कधीच कशाला आम्हाला कमी पडू देऊ नको, अन्न धान्य सुख समृद्धी पैसा ऐश्वर्य सर्व काही इच्छा प्राप्त होऊ दे. मी उदाहरण दिलेलं आहे. तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला उंबरठ्याला हात लावून बोलायचे आहे आणि त्या दोन्ही लवंग तुम्हाला उंबरठ्यावर उद्या जाळून टाकायचे आहे. हा उपाय तुम्हाला 2 लवंगांचा उपाय संध्याकाळी उंबरठ्यावर करायचा आहे महिलांनो. आणि मुख्य दरवाज्यात जो दिवा लावाल त्यात सुद्धा 2 लवंगांचे जेवढे उपाय कराल ना तेवढे कमीच आहे महिलांनो. उद्या मुख्य दरवाज्यात सुद्धा तुम्ही 2 कापूर घ्या, 21 किंवा 11 लवंग घ्या आणि तुमच्या मुख्य दरवाज्यात आतून बांधून द्या. कधीच तुमच्या घरादाराला कुणाचीच नजरबाधा लागणार नाही. सुंदर उपाय आहे. जेवढे तुम्ही लवंगांचे उपाय कराल ना त्याचे चांगले तुम्हाला अनुभव येतील. तर उद्या वरदलक्ष्मी व्रत पूजा सेवा कशी करायची, तर तुम्ही सकाळी ही पूजा मांडू शकता. माझ्या महिला ऑफिसला वगैरे जात असतील, तुम्ही सकाळी ही पूजा मांडू शकता किंवा संध्याकाळी मांडली तरीही चालेल. आता ज्यांचं वैभव लक्ष्मी व्रत आहे त्यांनी वेगळी पूजा मांडायची गरज नाही. फक्त एक कलश आपल्याला मांडायचा आहे. जो देवघरातला कलश असतो आपला पाण्याने भरलेला, तो कुलदेवीचा वेगळा आहे आणि वरदलक्ष्मी व्रताचा कलश हा वेगळा असतो. तर वैभव लक्ष्मी व्रताचा आपण कसं करतो, पाण्याचा कलश भरतो, त्याच्या खाली तांदळाची रास करतो, त्यावर कलशावर आंब्याची किंवा विड्याची पानं ठेवतो किंवा काही वेळा आपण ते पानं नाही ठेवत. काही महिला ठेवतात, काही महिला फक्त वाटी ठेवतात, त्यात 1 रुपयाचं नाणं किंवा सोन्या चांदीची वस्तू ठेवतात. त्यावर देवी आईला लाल गुलाबाचं हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून लाल गुलाब किंवा लाल फूल अर्पण करत असतात. तर वरदलक्ष्मी व्रताचं कसं करायचं आहे, 1 तांब्याचा छोटा घ्या मोठा घ्या तुमच्यावर आहे तो कलश घ्यायचा आहे. स्वच्छ धुवून पुसून घ्या, कोरडा करून घ्यायचा आहे कलश. स्वच्छ पुसून घेतलेल्या कलशामध्ये तुम्हाला अख्खे तांदूळ चांगल्या अक्षता भरून घ्यायच्या आहे. अख्खे तांदूळ भरून घ्यायचे आहे. तुकडा वगैरे तांदूळ वापरू नका. चांगला तांदूळ भरून घ्यायचा आहे. त्या तांदळावर हळदी कुंकू एखादं फूल अर्पण करून मनोभावे पूजा करायची आहे त्या तांदळाची, त्या धान्याची. आणि त्यावर 1 नारळ ठेवायचा आहे. तुम्ही पानं वगैरे सुद्धा ठेवू शकता. त्यावर आंब्याची 5 पानं ठेवू शकता, विड्याची पानं ठेवू शकता. आता नाही ठेवली, फक्त 1 नारळ जरी ठेवला चालेल. त्या नारळाला छान असं मुखवट्याने वगैरे सजवू शकता किंवा हळदी कुंकवाने तुम्ही मळवट भरू शकता त्या नारळाला. आणि छान असा कलश तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही जे तांदूळ ठेवलेले आहे त्यावर आपण हळदी कुंकू एखादं फूल अर्पण करून पूजा करून त्या तांदळावर तुम्ही 1 रुपयाचं नाणं किंवा जे नाणं असेल तुमच्याकडं 5 रुपयाचं 10 रुपयाचं 20 रुपयाचं जे नाणं असेल ना ते जरी ठेवलं त्या तांदळावर चालेल. आणि त्यावर 1 नारळ तुम्हाला नीट ठेवायचा आहे.
खोचून ठेवा, म्हणजे त्या तांदळातून नारळ पडणार नाही. रात्रभर आपल्याला तो कलश नीट ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने कलश नीट तयार करून घ्यायचा आहे. एक पाट मांडून घ्यायचा आहे. ज्या महिला वैभव लक्ष्मी व्रत करत आहे त्यांनी वेगळी पूजा मांडायची गरज नाही. ज्या महिला वैभव लक्ष्मी व्रत करत नाही त्यांनी देवघरासमोरच एक पाट मांडायचा. त्या पाटावर लालच वस्त्र अंथरायचं आहे तुम्हाला, आणि त्याखाली त्या लाल वस्त्रावर एक तांदळाची रास करायची आहे. देवी आईचा फोटो ठेवून घ्या, मूर्ती ठेवून घ्या, लक्ष्मीनारायणांचा फोटो असेल ठेवून घ्या, आणि त्या तांदळाच्या राशीवर हा तांदळाने भरलेला कलश तुम्हाला स्थापन करायचा आहे. आता वैभव लक्ष्मी व्रताचा कलश मांडलेला असेल, मग हा कलश कुठं ठेवायचा, तर तुम्ही त्याच्या बाजूला सुद्धा हा कलश ठेवू शकता महिलांनो. कारण वैभव लक्ष्मी माता आणि वरद लक्ष्मी माता वेगळी नाही, देवी आई एकच आहे, तिचीच आपण पूजा करत आहोत. मग 2 कलश जरी मांडले, एक पाण्याने भरलेला, एक तांदळाने भरलेला, तरीही चालेल. वेगळा पाट मांडायची गरज नाही. आता ज्या महिला वैभव लक्ष्मी व्रत करत नाही त्यांनी एक वेगळा पाट मांडायचा आहे देवघराजवळ, किंवा तुम्ही जिथं वेगळी पूजा मांडतात हॉलमध्ये वगैरे, जिथं तुम्ही नेहमी मार्गशीर्ष महिन्याची पूजा मांडणी वगैरे करतात महालक्ष्मीची, तिथं पाट मांडून घ्या. छान अशी रांगोळीने सजावट करून घ्या, फुलांनी सजावट करा. त्यावर माता लक्ष्मीची मूर्ती, फोटो, मूर्ती स्थापन करताना सुद्धा छोटी छोटी छान अशी तांदळाची रास करा. प्रथम गणपती बाप्पांची स्थापना करून घ्या. सुपारी मांडून सुद्धा स्थापना करू शकता, किंवा मूर्ती जरी ठेवली तुम्ही तरीही चालेल. आता वैभव लक्ष्मीची मांडणी झालेली आहे, तर त्यात तर आपण गणपती बाप्पांची स्थापना करतच आहोत. मग हा कलश तिथंच जरी शेजारी ठेवून दिला तुम्ही चालेल, वेगळी पूजा मांडू नका. तर आपण वरद लक्ष्मी व्रत, ज्या महिला फक्त वरद लक्ष्मी व्रत करत आहे त्यांनी 1 दिवसासाठी पाट मांडून घ्यायचा आहे. त्यावर लाल वस्त्र अंथरून घ्या. त्यावर देवी आईचा, लक्ष्मीनारायणांचा फोटो, मूर्ती ठेवून घ्यायची आहे. तांदळाच्या राशीवर एक लहानशी तांदळाची रास करा. त्यावर तांदळाने भरलेला कलश मांडून घ्यायचा आहे. प्रथम गणपती बाप्पाला हळदी, कुंकू, फुलं, अक्षता, दुर्वा वाहून मनोभावे गणपती बाप्पाला प्रार्थना करा, आणि मग देवी आईची, लक्ष्मीनारायणांची हळद, कुंकू, फुलं, अक्षता, थोडीशी तुळस, पिवळी फुलं आणि माता लक्ष्मीला लाल फुलं अर्पण करून मनोभावे व्रताचं तुम्हाला, म्हणजे तुमच्या ज्या इच्छा आहे देवी आईला बोलून सांगून व्रताची पूजा करायची. नंतर जो कलश मांडलेला आहे त्याची सुद्धा तुम्हाला हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करायची आहे. धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे. नंतर कहाणी वाचायची आहे. छान पूजा करून झाल्यानंतर त्या कलशाला सुद्धा एक लाल गुलाबाचं किंवा लाल जास्वंदाचं किंवा जी लाल फुलं असेल तुमच्याकडं ती फुलं अर्पण करायची आहे. एखादं कमळाचं फूल मिळालं तर देवी लक्ष्मीला उद्या जरूर अर्पण करा. महिलांनो, उद्या शुक्रवार आहे. तुमच्या देवघरात देवी लक्ष्मीच्या ज्या वस्तू आवडत्या, प्रिय वस्तू, आपण पिवळ्या कवड्या, कमळगट्ट्याची माळ, श्रीयंत्र, ज्या वस्तू असतील तुमच्याकडं, देवी आईचा फोटो, मूर्ती, सर्व वस्तूंना हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून प्रथम सकाळी तुम्ही अभिषेक केलेला असेल देवी आईच्या मूर्तीवर, नसेल केलेला संध्याकाळी करून घ्या. देवी आईला अभिषेक करून तांदळाच्या राशीवर स्थापन करा. नंतर देवी आईला हळदी, कुंकू, लाल फुलं अर्पण करा. लाल एक का होईना फूल, वरद लक्ष्मी व्रत जी महिला करते ना तिने लाल गुलाबाचं किंवा जे लाल फूल असेल ते देवी आईला जरूर अर्पण करा. धूप दीप ओवाळून घ्या. छान सुवासिक असं धूप लावा. घर इतकं प्रसन्न असायला हवं आपलं की देवी लक्ष्मी आपलं घर दार उंबरठा सोडून कधीच कुठं गेली नाही पाहिजे. असं पवित्र वातावरण तयार करा, निर्माण करा आणि छान मनोभावे श्रद्धेने पूजा करा. वरद लक्ष्मी व्रत किंवा वैभव लक्ष्मी व्रत जेव्हा महिलांनो आपण करतो ना, कुणाच विषयी निंदा नालस्ती करू नका. हे काय करताय, ते काय करताय, कुणी कितीही वाईट वागू द्या तुमच्याबद्दल, देवी आई आहे बघायला, तिला सगळं दिसतं, कळतं आणि आपल्या ज्या इच्छा आकांक्षा आहे त्यासुद्धा कळतात. आणि आपण जर कुणाचं वाईट करत नाही ना तर घाबरायची गरज नाही. कुणी कितीही तुमच्याबद्दल कारस्थान वगैरे रचू द्या, पण कुणाच विषयी निंदा नालस्ती करू नका. बघा, देवी आई इतकं सोन्यासारखं फळ देणार आहे. 21 शुक्रवार वरद लक्ष्मी व्रत
केल्याचं तुम्हाला सुवर्ण फळ मिळणार आहे. असा हा शुक्रवारचा दिवस आहे. जेवढी मनोभावे सेवा कराल ना आणि दिवसभर जय माता लक्ष्मी, जय माता लक्ष्मी बसता उठता या मंत्राचा जप, देवी आईचं नामस्मरण उद्या दिवसभर करा. मौन धरून घ्या, कोणाशीच बोलू नका. फक्त आपल्या देवी आईचं नामस्मरण करायचं आहे तुम्हाला. कहाणी वाचून घ्या. कहाणी पोथीत तुम्हाला वरदलक्ष्मी व्रताची कहाणी मिळून जाईल. आरती करायची आहे. गणपती बाप्पांची आरती करा, देवी आईची आरती करा. महालक्ष्मीच्या वैभव लक्ष्मी व्रताच्या पुस्तिकेत महालक्ष्मीची आरती, लक्ष्मी देवीची आरती दिलेली आहे. तुम्ही ती जरी केली चालेल, किंवा वरदलक्ष्मी व्रताची आरती असेल तुमच्याकडं पुस्तिकेमध्ये तर ती करा. देवी आईची आरती एकच आहे. महालक्ष्मी व्रत करतो आपण, वैभव लक्ष्मी व्रत, त्या पुस्तिकेतली आरती तुम्ही बोललात तरीही चालेल. संध्याकाळी एखाद्या सवाष्ण महिलेला घरी बोलवा आणि तिला हळदी कुंकू लावून तिचे पाय पडा. एखादं लाल फूल तिला देता आलं, एखादं फळ देता आलं आणि जी खीर बनवलेली असेल ना तुम्ही महिलांनो, ती तिला अवश्य प्रसाद स्वरूप खायला द्यायची आहे. तुम्हाला जर तिची ओटी वगैरे भरायची असेल तर तुम्ही भरू शकता. नाही जमलं, फक्त एक फळ द्या, फूल द्या, तिला मनोभावे नमस्कार करा, हळदी कुंकू लावा, खिरीचा प्रसाद द्या. अशा पद्धतीने तुमचं वरदलक्ष्मी व्रताचं उद्यापनसुद्धा होऊन जाणार आहे. तुम्ही 5 महिला बोलवू शकता, 7 महिला जास्तीत जास्त. नाही जमलं, 1 महिला जरी बोलवलं तरीही चालेल. तुमचं वरदलक्ष्मी व्रताचं उद्यापन झालेलं आहे. अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला वरदलक्ष्मी व्रत, एक शुक्रवार वरदलक्ष्मी व्रत करायचं आहे. आता वरदलक्ष्मी व्रताची जी पूजा मांडणी केलेली आहे ती आपण कधी तिची उत्तर पूजा कधी करायची, ती पूजा कधी उचलायची, तर तुम्ही रात्रीसुद्धा उचलू शकता महिलांनो. तुम्ही जर संध्याकाळी पूजा मांडलेली असेल तर रात्री 9-10 वाजता उचलली तुम्ही चालेल. जसं आपण वैभव लक्ष्मी व्रताचं करतो, रात्री पूजा उचलतो ना, अगदी तशाच पद्धतीने उचलू शकता. आता राखी पौर्णिमा आहे, तुम्ही बाहेर गेलेला आहात, नाही जमलं तुम्हाला, दुसऱ्या दिवशी शनिवारी जरी तुम्ही पूजा सकाळी आंघोळीनंतर सगळ्या पूजेवर थोड्या अक्षता अर्पण करा, हळदी कुंकू अर्पण करा, देवी आईला मनोभावे नमस्कार करा आणि ती पूजा उचलून घ्यायची आहे. जे तांदळाचा कलश भरलेला आहे त्यातील थोडे का होईना तांदूळ पक्ष्यांना द्या आणि नंतर त्याची खीर बनवून खायची आहे. देवी आईला नैवेद्य दाखवा. तुमच्या मोठ्या डब्यात ते तांदूळ टाकून द्यायचे आहे. नॉनव्हेज वगैरे खाल तेव्हा ते तांदूळ वापरण्यात येणार नाही, याची काळजी घ्या. भरभराट होईल तुमच्या घरात. वर्षभर अन्न धान्य, पैसा, सुख, समृद्धी कधीच कशाला कमी पडणार नाही. असं हे वरदलक्ष्मी व्रत आहे. महिलांनो, वरदलक्ष्मी व्रत करताना देवी आईला कुंकुमार्चन जरूर करा. 11 वेळा करा, 21 वेळा. ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः. माता लक्ष्मीचं श्रीयंत्र असेल, मूर्ती असेल, फोटो असेल, देवी आईला, आपल्या कुलदेवीला कुंकुमार्चनची सेवा आवर्जून करा. खूप सोन्यासारखे तुम्हाला फळ मिळणार आहे. अनुभव इतके सोन्यासारखे येतील. आणि मी तुम्हाला ज्या 2 लवंग आपल्या मुख्य उंबरठ्यावर जाळायला सांगितले आहे तो उपाय तर सर्व महिलांनी आवर्जून करा. आणि ज्या महिला वैभव लक्ष्मी व्रत करत आहे त्यांच्याकडून तर देवी आईच्या अष्टरूपी महालक्ष्मी रूपांची पूजा तर आपण करतच असतो. देवी आईचं लक्ष्मी स्तवन पठण करत असतो. तर महिलांनो, तुम्ही जर वैभव लक्ष्मी व्रत करत नसाल तरी पण वैभव लक्ष्मी व्रताची पुस्तिका उघडा आणि त्यात अष्टरूपी महालक्ष्मी मातेची नावं रूपं दिलेले आहे. प्रत्येक देवी आईच्या रूपाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून नमस्कार करायचा आहे. श्रीयंत्रसुद्धा दिलेलं आहे पुस्तिकेमध्ये, त्यालासुद्धा हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करा. आणि लक्ष्मी स्तवन सर्व महिलांनी जरूर पठण करायचं आहे. प्रथम वरदलक्ष्मी व्रताची छान अशी पूजा करून घ्या. नंतर वैभव लक्ष्मी व्रताची पुस्तिका उघडा. त्यात महालक्ष्मी नावं रूपं दिलेली आहे. हे महालक्ष्मी माता, वैभव लक्ष्मी माता, वरदलक्ष्मी माता, श्री गजलक्ष्मी माता, श्री अधिलक्ष्मी माता, श्री विजयालक्ष्मी माता,
श्री ऐश्वर्य लक्ष्मी माता, श्री वीर लक्ष्मी माता, श्री धान्य लक्ष्मी माता आणि श्री संतान लक्ष्मी माता असं प्रत्येक देवी आईच्या अष्टरूपी महालक्ष्मी मातेला प्रत्येक रूपाला स्वरूपाला देवी आईला हळदी कुंकू अक्षता अर्पण करा. मनोभावे तुमची इच्छा देवी आईला बोलून दाखवा आणि नंतर श्रीयंत्राची पूजा करून झाल्यानंतर लक्ष्मी स्तवन पठण करायचं आहे तुम्हाला. वैभव लक्ष्मी व्रतातील लक्ष्मी स्तवन प्रार्थना महिलांनो जरूर बोला. नाही जमली वेगळी तुम्हाला पूजा मांडणी, वरद लक्ष्मी व्रताची पूजा मांडणी नाही जमली, नाही उपवास तापास जमला, तरी पण उद्या संध्याकाळी प्रत्येक महिलेने देवघरासमोर बसा. आसन घेऊन तुपाचा दिवा अगरबत्ती लावून घ्या. मनोभावे देवी आईचं लक्ष्मी स्तवन जरूर पठण करा. गणपती स्तोत्र पठण करा. देवी आईचं लक्ष्मी स्तवन पठण करा. झालं तर व्यंकटेश स्तोत्र पठण करा किंवा तुम्ही यूट्यूबवर विष्णू सहस्त्रनामावली व्यंकटेश स्तोत्र ऐकलात तरीही चालेल. पण प्रत्येक महिलेने लक्ष्मी स्तवन जरूर पठण करा. लक्ष्मी स्तवन बोलून दाखवते तुम्हाला. या रक्तांबुज वासिनी विलसिनी चंडाशु तेजस्विनी या रक्ता रुधिरांबरा हरी सखी या श्री मनोल्हादिनी या रत्नाकर मंथना प्रगटिता विष्णो स्वया गेहिनी सा मां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीच पद्मावती. मराठीतून अर्थ सांगते. जिचे लाल कमळात वास्तव्य आहे, जी शोभादायक आहे, जी प्रचंड तेज किरणांनी युक्त आहे, जी संपूर्णपणे लाल आहे, जी आरक्त वस्त्रे परिधान करते, जी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, जी मनाला आनंद देते, जी समुद्र मंथनातून प्रगट झालेली आहे, जी स्वतः विष्णूंची पत्नी आहे, जी कमळातून जन्मलेली आहे आणि जी अतिशय पूज्य आहे, अशी हे लक्ष्मी देवी आई माझ्या लेकराबाळांचं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या सुख समृद्धीचं रक्षण कर, माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. असं लक्ष्मी स्तवन महिलांनो उद्या जरूर बोला. काही नाही झालं तुमच्याकडून तरीही चालेल, पण या गोष्टी उद्या आवर्जून प्रत्येक महिलेने जरूर करा.